आपल्याला लगेच द्वारकेकडे जायचं आहे. कुठं? हो, वरती या, वरती बसा. द्वारके नगरीमध्ये प्रवेश करायचा आहे बाबा. कपिल नगरीमध्ये पोरबंदर नगरी आहे आणि पोरबंदर नगरीमध्ये बालपणीचा मित्र कृष्ण परमात्म्याचा सुदामा राहतो. सांदीपणी गुरुच्या आश्रमामध्ये जेव्हा ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि आपापल्या संसारामध्ये मित्रमंडळी आपापल्या गावाकडे निघून गेले. कृष्ण आणि सुदामाची भेट नाही. 18 विश्व दारिद्र्याचा भोग सुदामाला प्राप्त झालेला आहे. माय बाप, आता मी का म्हणतो ऐका, कथेकडे लक्ष द्या. भाग्य तुमच्या समोर येणार आहे, तुम्ही कथेकडे तिकडे घेणार नाही. माय बाप, सुदाम चरित्र हा जीवनामध्ये देवाच्या द्वारापर्यंत पोहोचवतो. मला ऐका, सुदामाला 18 विश्व दारिद्र्याचं भोग आहे आणि 18 विश्व दारिद्र्याने नटलेल्या संसारातला सुदामा संसार करू लागला. बाईबा, संसार करत असताना सुशीला नावाची पत्नी सुदामाच्या संसारात सौभाग्य आहे. अगदी आणलेली पत्नी त्या संसारामध्ये सुखा लोकांची वाटचाल करू लागली आणि हीच खरी पत्नी असते. संसारामध्ये कितीही आपत्ती जरी आली ना तरी पतीला सोडून किंवा पतीच्या वचनाच्या बाहेर वागत नाही. तिलाच पत्नी असे म्हणतात. अगदी आणलेली सुशीला सुदामाच्या अंगावर वस्त्राने घरादारामध्ये स्वामी सुदामाची पत्नी सुदामाला म्हणतो, सुशीला, तुम्ही नेहमी मला सांगत असता की माझा परम मित्र हा कृष्ण आहे आणि तो कृष्ण असून द्वारकेचा राजा आहे, खूप वैभवशाली आहे, श्रीमंत आहे, तो जगाचं पालन करता आहे आणि आपला परम मित्र असताना आपल्यावरती ही वेळ कशी आली आहे. सुशीला सुदामाला सांगतोय. सुदामा म्हणतो, सुशीला, तसं नसते का? संचिताचा भोग प्रत्येकाला भोगावा लागतो. आपल्या संचितामध्ये हा भोग आहे, तो आपल्याला भोगावाच लागेल. सुशीला सांगत असतो, सुदामा समस्या घालवतोय तर 4 दिवसापासून लेकरं घरामध्ये उपवासी आहे. अन्न अन्न बनवून तळमळत आहे. माहिती, अन्नाचा कल नाही. लेकरांना काय खाऊ घालावं? सुशीलाला विचार पडला. शेजार पाजारच्या दारावरून आणतो, कशी तरी या ठिकाणी दिवस काढू लागली. पण गरिबीमध्ये कोणी साथ सुद्धा देत नाही. माहिती, जीवनामध्ये गरिबी फार वाईट असते. श्रीमंतीमध्ये कोणी आपल्याला मान देतात, मान सन्मान करत असतो, पण गरिबी माणसाला जीवनामध्ये श्रीमंताच्या दारामध्ये सुद्धा उभी राहू देत नाही. एवढी गरिबी सुदामाला. अन्न सुद्धा कोणी वाढायला तयार नाही. आई बा, तेव्हा सुदामाची पत्नी दारोदारी फिरत आहे, पण त्या गरिबीमध्ये कोणी सहकार्य करायला तयार नव्हते. आता तू नेहमीच त्याच्या दारावरून
तू भीक मागत असते. कुठली भिक्षा वाढावी तुला? आणि त्यावेळी सुधारण्याच्या पत्नीला फार वाईट वाटू लागले. पण लेकर भूक भूक आणि अन्न अन्न म्हणून रडायला लागले. महाराज, आईच्या काडी जेव्हा आई तळमळू लागली. आई म्हणतो, काय करावं रे बाळांनो, तुम्हाला खाऊ घालायला आता काहीही चोरलं नाही. सुदामा कृष्णाचं भजन अखंड करतोय. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. हरे राम हरे कृष्ण हरे नेसलेला सुदामा तरी कृष्णाचा भजन विसरला नाही. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला नाही विसरला. पांडुरंगा थांबवा थांबवा. सुदामाच्या पत्नीने सांगावं, भजन कुठपर्यंत करता तुम्ही? तुम्ही त्या कृष्णाच्या भेटी करता जा. तुम्ही सांगता माझा मित्र आहे, नक्कीच तो तुमच्यावरती कृपा करेल. माझी विनंती आहे. सुदामा रडायला लागला. सुशीला, तू सांगतोय ते खरं आहे का? पण एवढ्या गरिबी मध्ये मी त्यांच्या भेटी करता कसं जाऊ? कारण माझा मित्र तो द्वारकेचा राजा आहे, वैभवशाली आहे, सुखी संपन्न आहे. मी जरी या दारिद्र्यामध्ये त्याच्या दारात गेलो ना तर माझी फजिती होईल. सुशीला, मी नाही जाऊ शकत ग. सुशीला सांगू लागली, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जा, एकदा तरी त्याची भेट घ्या. सुशीलाने विनंती केली. सुदामा निघतोय, पण त्याच्या भेटी करता निघाला काय घेऊन जावं विचार पडला. सुशीलाने शेजारी बाजारची मुष्टीभर पोळी त्या दाटोडीमध्ये बांधलं महाराज, पिचुंडीमध्ये, आणि सुदामाला देवाच्या द्वाराची वाट दाखवली. तिला पत्नी असे म्हणतात. वाट दाखवली. पोरबंदर नगरी मधून सुदामा द्वारकेला निघाला. चला, एक एक पाऊल टाकत आहे. अंगावर वस्त्र नाही आणि कस तरी लंगोटी सारखा धोतर वापरलेला सुदामा ब्राह्मण त्या ठिकाणी द्वारकेच्या वाटेने निघाला. चालू लागला. एकदम धीरे 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 चालायचं. पायामध्ये चप्पल नाही, उन्हाचे तटाके बसू लागले. सुदामा आठवत आहे, कृष्णा, मी तुझ्याकडे येतो रे आता. मला ओळखशील ना कृष्णा? तुझ्या नगरामध्ये माझी विटंबना तर होईल नाही ना? मी फार गरीब आहे रे कृष्णा. कृष्णा, माझी हाल अपेक्षा होऊ देऊ नको. मी येतोय आता. निघाला कृष्ण. कुठे असेल काना माझा? अरे सांदीपनी गुरुच्या आश्रमापासून माझा मित्र जवळचा असून सुद्धा मला भेटलं नाही. आवाज देत आहे सुदामा, कानिया रे कानिया रे कानिया रे
बाबा आणि बसल्या असताना त्या ठिकाणी सुदामा तिथे कृष्णाला आठवू लागला. पूर्ण द्वारकेचं दर्शन करतोय. कृष्णा, मला माझी तुला एकच विनंती आहे, कारण तू वैभवामध्ये असणारा माझा परम मित्र राजा आहे आणि माझी गरिबी तुझ्या दरबारामध्ये मी काय करावं? पाहता पाहता ज्या झालं किती लांब आहे रे कृष्णा, खूप चिंलो आहे मी. संसारामधला जीव हा भ्रमत असतो. दमलेला जीव सुदामा पुढे पाऊल टाकतोय आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा अजून किती लांब आहे रे तुझी नगरी? काना, कृष्णा खूप श्रमलो आहे, आता मी दमून गेलो आहे. आणि पुढे पाऊल टाकणारा सुदामा मंत्र आहे देवाला, दूर नगरी बडी दूर नगरी, द्वारकेमध्ये आला. सुदामा जिकडे तिकडे पाहतो आहे तेव्हा द्वारकेची नगरी सुदाम्याची दारिद्र्यता पाहून हसायला लागले. कारण असा आजपर्यंत ब्राह्मण त्या द्वारकेमध्ये बघितलं नव्हतं. तिथे सर्व गोप गोपी त्या द्वारकेमधले मंडळी सुदाम्याकडे पाहून हसतोय. पाहता पाहता विचारतोय, माझ्या बालपणीचा परममित्र कृष्ण आहे, त्याच महाद्वार कोणीकडे आहे? महालाचा पत्ता विचारतो सुदामा. तेव्हा हसून चेष्टा करून त्या ठिकाणी द्वारकेची मंडळी सांगली होता. काही मंडळी विचार करत होते, अरे हा खूप महान साधू दिसतोय, हा एक ब्राह्मण आहे. अरे उगाच हसू नका. कोणी म्हणतात चांगल्या माणसाला कधी हसू नाही, पण गरिबीमध्ये किंमत होत नाही.
आणि त्यावेळी दारिद्र्यता असल्यामुळे सुदाम्याच्या खूप मला त्या ठिकाणी चेष्टा करू लागले. पाहता भगवान परमात्म्याच्या महाद्वारापर्यंत सुदामा येऊन पोहोचला. द्वारपालाने विचारलं, द्वारपाल विचारू लागली सुदाम्याला, कुठला दारिद्र्य आहे तुम्ही? सुदामाने हात जोडले, बाबा असं बोलू नका हो, कारण माझ्या बालपणीचा परम मित्र कृष्ण आहे. मी त्या कृष्णाचा मित्र आहे, माझे नाव सुदामा आहे. हसायला लागले द्वारपाल आणि त्याला हात पकडलं, सुदाम्याचा हात पकडलं. अरे हा आपला दारिद्र्य मित्र आमच्या मालकाचं राहू शकत नाही. ढकललं महाराज. पडला सुदामा पडला. हात जोडून विनंती करतोय, देखो देखो गरीबी के हाल, कृष्ण के दर पे ये विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करते आया हूँ. अरे द्वारपालो तुम्हें याद करो, अरे द्वारपालो तुम्हें याद करो, दर पे
तिथे द्वारपाल सांगू लागले, कन्हैया महाराज, राजाधिराज कृष्ण महाराजांना हात जोडून द्वारपाल विनंती करतोय. द्वारामध्ये उभा असणारा एक ब्राह्मण सुदामा म्हणतोय, तुम्हाला भेटण्याकरता विनंती करतो. सुदामा कृष्णाने ऐकलं, सुदामा करता धावून लागला कृष्ण. सुदामा कडे नक्की घातली. सुदामाला हात पकडले. रुक्मिणीला पाणी आणण्याकरता भेट झालं. अश्रूने देवानी पाय धुतले. असं नसतं बसवलं आणि सर्व देवाची समस्या भागवली. देवापाशी त्या ठिकाणी सुदामा बोलू लागले. पंचपक्वानाचं जेवण वाढलं. सुदामाला घरची परिस्थिती आठवली. डोळ्यामधून अश्रू वाहू लागले सुदामाच्या. 4 दिवस लेकर उपवासी आहे. मी ते पंचपक्वानाच्या टाकावरती बसलोय. एकामेकाला घास चालू लागले आणि त्यावेळी सुदामा, कारण वेळ फार कमी राहिला, आता थांबवायच्या जरी आणि धावत्या वेगामध्ये सुदाम्याचं आणि कृष्णाचं संभाषण होऊ लागलं. मोठ्या प्रेमाचे मित्र मंडळी गोष्टी सांगत आहे, आनंद व्यक्त करतात. अरे माझ्या भेटी करता किती लांब होत. सुदामा म्हणतोय, तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला.
देवाच्या कृष्ण परमात्म्याच्या येथून पुढे कंसाचा विनाश झाला ठरल्याप्रमाणे कृष्ण परमात्मा सुद्धा प्रभास क्षेत्रामध्ये निधामाला निघून जातात आणि निधामाला निघून गेल्यानंतर राजा परिस्थितीनं ठरल्याप्रमाणे 7व्या दिवसात तक्षक रूपी हा काळ त्या जीवाला ग्रासन करतोय आणि तो काळ आला आणि काळ ग्रासन करतोय म्हणजे तक्षक हा प्रत्येकाला काळ रूपी तक्षक हा प्रत्येकाच्या पाठीमागे आहे तो 7व्या दिवशी या जीवाला या ठिकाणी ग्रासन करतोय म्हणून सर्वांनी देवांचे जे चरित्र आपण श्रवण केलं त्या ब्रह्मज्योतीमध्ये लीन होऊन परिस्थिती एका प्रसादाच्या स्वरूपामध्ये फळ चाकतोय आणि फळ मुखामध्ये घातलं त्याच फळामध्ये काळे रूपी तक्षक बसलेला होता मुखामध्ये घालता क्षणामध्ये तो किडा डोचकीस पडतो काचाने बंद केलेल्या महालामध्ये असणाऱ्या राजाच्या आसनस्थ तक्षकाने वेळा घातला आणि त्या क्षणामध्ये त्या जीवाचा घात झाला ज्योतीमध्ये तक्षकाने ध्वंस केला आणि त्याच क्षणामध्ये ती ज्योत ब्रह्म चैतन्य स्वरूपामध्ये प्राप्त झाली गोपाल कृष्ण भगवान उदर जागोती
राधे